आणि त्यातील तीन पदांचा समानतेशी संबंध असतो पहा. समानतेच्या नियमानुसार गट पाडणे किंवा वेगळे पद निवडणे. पाहता हा जो घटक आहे, हा घटक फक्त तुमच्या अवांतर वाचनावर आधारित आहे. तुमचं अवांतर वाचन किती आहे, तुम्हाला जगाचं ज्ञान किती आहे, भारताचं ज्ञान किती आहे, अवतीभोवतीचं ज्ञान किती आहे, यावर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता पहा. त्यामध्ये पाहता आपल्या सभोवती असलेल्या सर्व वस्तू, आकृत्या, घडणारे प्रसंग, त्यानंतर भाषिक क्षमतेवरील तयार शब्द व इतर गोष्टी यांचे आपल्याला ज्ञान असावं लागतं पहा. त्यातील कोणते गुणधर्म समान आहेत, त्यानंतर समान संगती किंवा विसंगती शोधणे हे महत्वाचं आहे. यासाठी निरीक्षण आणि बौद्धिक शक्ती ही आपली अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा. म्हणजे तुम्ही एखादं उदाहरण तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्या उदाहरणाचं निरीक्षण कशा प्रकारे करता यावर तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. आता यामध्ये पहा बुद्धिमत्ता वर्गीकरण या घटकामध्ये 4 उपघटक आहेत. तर पहिला उपघटक आहे पहा शब्दसंग्रह. मग शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न असतात पहा. त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे आकृत्या, आणि तिसरा जो उपघटक आहे संख्यांचं वर्गीकरण असतं, आणि चौथा जो उपघटक आहे तो असतो पहा इंग्रजी वर्णमाला. तर आता आपण प्रथमतः एकेका घटकाची माहिती घेऊया. प्रथमतः आता आपण शब्दांचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण पाहणार आहोत. शब्दांचं वर्गीकरण हा जो घटक आहे अतिशय महत्वाचा घटक आहे बा. आणि यामध्ये आपल्याला काय विचारलं बा, तर शब्दांचं जे वर्गीकरण आहे यामध्ये आपलं जे मराठी व्याकरण आहे पहा, शब्द संपत्ती तुमची किती आहे, म्हणजे समानार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह, त्यानंतर भाषा ज्ञानावर आधारित प्रश्न, म्हणजे संपूर्ण जे मराठीचं व्याकरण आहे या व्याकरणातील जी शब्द संपत्ती आहे ती शब्द संपत्ती तुमची कशा प्रकारे आहे यावर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल पहा. त्यानंतर अजून काय असतं पहा, शब्दांचे वर्गीकरण आहे त्यामध्ये विज्ञान विषयक शोध असतात पहा, वैज्ञानिक शोध असतात किंवा शास्त्रज्ञाची माहिती दिलेली असते. त्यानंतर वनस्पती, प्राणी यांचं वर्गीकरण, धातू अधातू, संयुग, मिश्रणे, मूलद्रव्य, रेणुसूत्रे, म्हणजे वैज्ञानिक तुमचं जे वैज्ञानिक ज्ञान कशा प्रकारे आहे यावर तुम्ही त्या प्रश्नाचं वर्गीकरण करू शकता पहा. म्हणजे यामध्ये पहा की मूलद्रव्य दिले, 4 मूलद्रव्य असतील, 3 मूलद्रव्य वेगळे असतील, 1 मूलद्रव्य वेगळं असेल पहा, किंवा शास्त्रज्ञाची नावं असतील पहा. त्यानंतर पहा आता अजून तिसरा यामध्ये काय असतं पहा, म्हणजे आपण पाहिलं पहा याची शब्दांचं जे वर्गीकरण असतं हे वर्गीकरण एक तर मराठीच्या शब्दसंपत्तीवर अवलंबून असतं, दुसरं आहे ते तुमचं जे वैज्ञानिक ज्ञान किती आहे यावर अवलंबून असतं, आणि तिसरं म्हणजे तुमचं जे सामाजिक शास्त्रातील समाज अभ्यास किंवा समाज अभ्यास मध्ये पहा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, म्हणजे तुमच्या इतिहासामधील ज्या ऐतिहासिक घटना आहे, थोर जे पुरुष आहे, चरित्र आहे, महत्वाची घटना आहे यावर प्रश्न विचारला पहा. त्यानंतर भौगोलिक ज्ञान, नद्या, पर्वत, समुद्र, खनिजे, जंगले, वृक्ष, शहरे, देश, राजधान्या, माहिती यावर आधारित ह्या प्रश्नाचं उत्तर असतं पहा. आता यानंतर नागरिक शास्त्र. आता नागरिक शास्त्रामध्ये काय असतं पहा, नागरिक शास्त्रामध्ये विविध पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर जी राज्य घटना आहे त्यावर आधारित प्रश्न पहा. नागरिक शास्त्रावर आधारित प्रश्नाची उत्तरं असतात. तर अशा प्रकारे वर्गीकरण ह्या घटकामध्ये मराठी शब्द संपत्ती, त्यानंतर
सामाजिक वैज्ञानिक गोष्टी आणि सामाजिक शास्त्र या 3 गोष्टींचा समावेश होतो बा. तर आता आपण उदाहरणाद्वारे या ठिकाणी हा घटक पाहूया. तर पहा या ठिकाणी गटात न बसणारे पद ओळखा, अशा प्रकारे प्रश्न असतो पहा. किंवा प्रश्नामध्ये दिलं असतं पहा की पर्याय गटात म्हणजे 3 पदांचा जो संबंध आहे सारखा आहे, तर वेगळं जे पद आहे ते पद ओळखा. तर पहा आता प्रश्न पहिला पहा, यशोधन, चंद्रोदय, तपोबल, मनोराज्य. आता यशोधन, चंद्रोदय, तपोबल, मनोराज्य. आता हा जो प्रश्न आहे 2021 या वर्षी विचारला गेला होता पहा. आणि मग यामध्ये पाहता मराठीच्या ज्ञानावर तुमचा हा प्रश्न आहे पहा. ज्या संधी आहे संधीवर आधारित हा प्रश्न विचारला गेला होता. मग यामध्ये आता काय पाहता, हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आता पहा यशोधन, यशधन म्हणजे पहा आता काय, यश अधिक धन. पहा यश अधिक धन म्हणजे या हा जो शब्द आहे या शब्दाची संधी काय होती पहा, यश अधिक धन. चंद्रोदय पहा, चंद्र अधिक उदय, चंद्र अधिक उदय. तिसरा जो शब्द आहे तपोबल, तपहा, तपहा, तपहा अधिक, तपहा अधिक तपह अधिक बल, बल. आणि मनोराज्य, मनोराज्य, मनहा, 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 मनहा अधिक मन अधिक राज्य, राज्य. एक मिनिट पेन चालत नाही. मनहा अधिक राज्य, राज्य. मन हा अधिक राज्य. पहा आता यामध्ये पहा 3 जे शब्द पहा हे विसर्ग संधीचा आहे आणि चौथे चंद्रोदय आहे ते वेगळं आहे. म्हणजे अशा प्रकारे चंद्रोदय हा जो शब्द आहे हा वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं मराठीचं ज्ञान किती आहे यावर हा प्रश्न अवलंबून असतो. अजून पुढचं पाहता, गटात न बसणारे पद ओळखा. आता गटात न बसणारं पद ओळखायचं आपलं पहा, चैत्र, गुढीपाडवा, भाद्रपद, नागपंचमी, अश्विन, दसरा आणि फाल्गुन, होळी पौर्णिमा. पहा होळी. मग या ठिकाणी आपल्याला यासाठी काय पाहिजे, आपलं जे सण आहे सण समारंभ ते माहिती पाहिजे. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये कोणते सण येतात त्यांची आपण यादी केली पाहिजे, ते पाठ करून ठेवलं पाहिजे. पहा भाद्रपद महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात, अश्विन महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात, म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ. प्रत्येक 12 महिन्यामध्ये 12 मराठी महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात, सण उत्सव असतात याची माहिती याची आपण जर एक लिहून ठेवले तर हा जो या घटकावर जर प्रश्न आला तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर लगेच लिहू शकतो बा. तर यामध्ये पहा चैत्र, गुढीपाडवा म्हणजे हे पर्याय बरोबर आहे पहा. पहिलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. पहिलं जे उत्तर आहे पहा
ते बरोबर आहे पहा. बरोबर आहे. दुसरं पाहता भाद्रपद नागपंचमी. आता नागपंचमी हा जो सण आहे हा कधी असतो? श्रावण महिन्यामध्ये असतो, बरोबर. म्हणून हा जो पर्याय आहे हा वेगळा आहे पहा. भाद्रपद म्हणजे हा जो पर्याय वेगळा आहे पहा. अश्विन म्हणजे पर्याय जो दुसरा आहे पहा हा पर्याय वेगळा आहे. भाद्रपद नागपंचमी म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात असतो. अश्विन दसरा हे पण पर्याय बरोबर आहे. फाल्गुन होळी पौर्णिमा म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर जो 2 आहे भाद्रपद नागपंचमी हे पर्याय चुकीचा आहे. गटात न बसणारं पद आहे. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला त्याचं ह्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे. हाच प्रश्न येईल सांगता येत नाही. अजूनही वेगळा प्रश्न येऊ शकतो पहा. तर यासाठी तुम्ही काय करायचंय पहा, प्रत्येक महिन्यामध्ये कोणकोणते सण उत्सव येतात त्यांची यादी करायची आहे, ती लिहून ठेवायची, म्हणजे तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. आता मग पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारं पद ओळखा. आता बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक, रोम हा पण प्रश्न यापूर्वी 2019 या वर्षी हा प्रश्न विचारला गेला होता पहा. तर पहा आता यासाठी पहा म्हणजे तुमचं काय ज्ञान पाहिजे तुम्हाला. जसं भारतात जेवढे राज्य आहे राज्य आहे तिथे राजधानी तुमच्या पाठ पाहिजे. प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचे नाव माहिती पाहिजे तुम्हाला. देश आणि त्याच्या राजधानीचे तुम्हाला नाव माहिती पाहिजे पहा. म्हणजे जे महत्वाचे शहर आहे जगातील हे तुमचं सर्व तुमचं ज्ञान पाहिजे यासाठी. पाहता आता बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक आणि रोम पहा. तर रोम पहा, बर्लिन हे जे शहर आहे हे कोणत्या देशामध्ये आहे? तर जर्मनीमध्ये देश पहा. जर्मनी हे जे आहे पहा, बर्लिन जे आहे ते कुठं आहे पहा? जर्मनीमध्ये आहे. कुठं आहे पहा? ते जर्मनीमध्ये आहे ते बर्लिन. त्यानंतर अजून कुठे जर्मनीचं कोणतं देश शहर आहे पहा? तर हॅम्बुर्ग हे सुद्धा काय जर्मनीचं शहर आहे पहा. त्यानंतर म्युनिक हे सुद्धा काय पहा? जर्मनी या देशातील शहर आहे पहा. तर रोम हे शहर इटली या देशातलं आहे पहा. म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे हे पद वेगळे पहा. म्हणजे यासाठी तुमचं ज्ञान महत्वाचं आहे पहा यामध्ये, की देश त्यांच्या राजधान्या हे तुमचं तुमचं तुम्ही यादी करून ठेवायची आणि पाठ करायचे पहा. आता पुढचं पहा म्हणजे जनरल नॉलेजवर आधारित हे प्रश्न असतात पहा. गटात न बसणारं पद म्हणजे ओळखायचं आपल्याला की तुम्हाला किती ज्ञान आहे, तुम्ही अवांतर किती वाचन करता यावर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. तुमच्या पुस्तकातील प्रश्न येईल असं नाही. हा जो प्रश्न आहे वर्गीकरणाचा हा तुम्हाला ज्ञान किती आहे त्या जगाचं यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं पहा. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. गटात न बसणारे पद ओळखा. पहा, कुडी, वपू, कर, अंग. मग आता या ठिकाणी पहा आता कुडी, वपू, कर, अंग. मग आता या ठिकाणी हे मराठीच्या ज्ञानावर आधारित प्रश्न आहे पहा. आता अंग जे अंग, त्यानंतर वपू, कुडी हे सर्व शरीरासाठी शब्द वापरलेले पहा. आणि कर म्हणजे हात हा शब्द वेगळा आहे पहा. म्हणजे या ठिकाणी कर हा शब्द वेगळा आहे. अशा प्रकारे म्हणजे मराठीचं ज्ञान असेल किंवा समाज अभ्यास असेल, इतिहास, भूगोल, विज्ञान या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पहा आता गटात न बसणारे पद ओळखा. तर प्रश्न पहा हा 2020 या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. इटली रोम, जर्मनी बर्लिन, अमेरिकेतील संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क, इजिप्त कैरो. पाहता आता हे जे जोड्या आहे या जोड्या पाहता इटली रोम बरोबर आहे पहा. ही जोडी पहिली जी जोडी आहे ती बरोबर आहे. पहिली जोडी आहे इटली रोम जोडी आहे पहा ती बरोबर आहे. जर्मनी बर्लिन, जर्मनीमध्ये बर्लिन आहे पहा ही पण सुद्धा काय पहा. दुसरी जी जोडी आहे ती पण कशी आहे? बरोबर आहे. जर्मनीमध्ये बर्लिन हे शहर आहे.
त्यानंतर पाहता अमेरिकेतील संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क. आता अमेरिकेतील संयुक्त संस्थाने या ठिकाणी पहा, इथं वॉशिंग्टन पाहिजे. पाहता सर्व काय पहा, इटलीची रोम ही राजधानी पहा, अमेरिकेतील जर्मनीची बर्लिन पहा, अमेरिकेतील संस्थेची काय पहा वॉशिंग्टन उत्तर पाहिजे, वॉशिंग्टन. म्हणजे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. इजिप्तचे कैरो हे बरोबर आहे पहा. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला देश, त्यांच्या राजधान्या, देशांची नावे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. खंडांची नावं, 7 खंड आहे, महासागरांची नावं, हे सर्व तुम्हाला याचं ज्ञान आवश्यक आहे. उत्तरे पहा अमेरिकेची संयुक्त संस्थाने न्यूयॉर्क हे हा पर्याय चुकीचा आहे. यामध्ये पहा गटात न बसणारं पद ओळखा. पहा जुलाब, हिवताप, कॉलरा, हगवण हा 2021 या वर्षीपासून विचारला होता. पहा हिवताप वगळता पहा इतर आजार, पहा पोटात जीवाणू संसर्ग झाल्यामुळे पहा हिवताप पहा हा आजार वगळता इतर जे आजार आहे पहा हे पोटामध्ये संसर्ग झाल्यामुळे होतं पहा. म्हणून या ठिकाणी हिवताप हा शब्द वेगळा आहे. अशा प्रकारे गटात शब्द संपत्तीवर आधारित प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यासाठी वाचन फार महत्वाचं आहे. पहा जास्तीत जास्त वाचनावर भर द्या. आता पुढचं आपण पाहूया. आता आकृत्याचे वर्गीकरण. आता आकृत्यांचे जे वर्गीकरण आहे पहा, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आकृत्यांचे वर्गीकरण हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आता आकृत्यांचे वर्गीकरण आहे की 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या 4 आकृत्यामध्ये एक जी आकृती असते थोडीशी वेगळी असते, थोडासा फरक असतो, पण त्यामध्ये जास्त फरक नसतो. तो जो फरक आहे तो आपण शोधत असतो. यासाठी विद्यार्थी काय करतात पहा, घाई करतात आणि घाईमुळं तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून उत्तर लिहिताना घाई करायची. बा आकृत्याचा जो प्रश्न आहे अतिशय सोपा असतो बा, आणि मग यामध्ये फार थोडासा काहीतरी फरक असतो. तो फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे, म्हणजे तुमचं उत्तर लगेच तुम्हाला उत्तर सापडतं बा. तर आता आपण उदाहरण घेऊया. गटात न बसणारे पद ओळखा. पाहता या ठिकाणी 4 आकृत्या दिलेल्या आहेत. 4 आकृत्या दिले पहा, आणि आपण जर चारही आकृत्यांचं निरीक्षण केलं, निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल पहा या ठिकाणी पहा हा जो त्रिकोण आहे, पहिला जो पहा त्रिकोण पहिल्या ज्या आकृतीमध्ये जो त्रिकोण आहे पहा तो कसा आहे पहा, या ठिकाणी त्रिकोण पहिल्या जो आकृतीत जो त्रिकोण आहे तो कसा आहे पहा. दुसऱ्या आकृतीत त्रिकोण कसा आहे पहा, तो निरीक्षण करा. कारण वर्तुळ तर सगळं सारखंच आहे पहा. म्हणजे पहिल्या आकृतीचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ, दुसऱ्या आकृतीचं वर्तुळ, तिसऱ्या आकृतीचं वर्तुळ आहे, आणि चौथ्या आकृतीचं जे वर्तुळ आहे ते सारखंच आहे. म्हणजे आता या ठिकाणी गटात न बसणार आपलं पद आपलं ओळखायचं. म्हणजे जो त्रिकोण आहे, त्रिकोणाची जी रचना आहे ती फक्त पहा नीट आपण निरीक्षण केलं पहा की हा जो त्रिकोण आहे पहा, हा त्रिकोण जे टोक आहे त्रिकोणाचे जे एक टोक आहे ते वर्तुळाकार झालेले पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये देखील त्रिकोणाचे जे एक टोक आहे त्या वर्तुळाकडे झालेले पहा. चौथा जो पर्याय आहे त्यामध्ये देखील पहा की या ठिकाणी वर्तुळाचे जे टोक आहे पहा, त्रिकोणाचे टोक आहे ते वर्तुळाकडे आहे. फक्त जो पहिला पर्याय त्यामध्ये काय दिलं पहा, बाजू पहा. म्हणजे या ठिकाणी बाजू दिलेली पहा वर्तुळाकडे. म्हणजे पहिला जो पर्याय आहे हा गटात बसणारं पद आहे. अशा प्रकारे बारीक आपण जर निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आपण दुसरा प्रश्न घेऊया. तर पहा आता पहिली जी आकृती पहा, प्रत्येक आकृतीमध्ये व्यवस्थित निरीक्षण करा तुम्ही, आणि निरीक्षण केल्यानंतर पाहता पहिली जी आकृती पहा, नीट निरीक्षण करा. तुम्हाला पाहता हा जो चौरस आहे पहा, चौरसावर पहा अशा प्रकारे
या ठिकाणी काय झाले पहा, चौरसच्या खाली हे झाले पहा, जे टोक आहे ते टोक खाली पहा. आणि इथं पहा, पुढचं आपण पाहूया, निरीक्षण करू पहा. इथं चौरस आहे पहा, चौरसाच्या पहा इथं जे टोक आहे ते दुसऱ्या बाजूला आहे पहा. इथं पण पहा, पर्याय नंबर जो 3 आहे त्यामध्ये देखील पहा, जे टोक आहे ते फक्त विरुद्ध बाजूला आहे. मात्र जो पर्याय आहे पुढचा पहा, चौथा पर्याय, त्यामध्ये जे पहा इथं टोक कसं पाहिजे, कसं पहा इथं टोक आहे पहा, म्हणजे या चौरसाकडे टोक दिले पहा. म्हणून या ठिकाणी हा जो पर्याय आहे तो वेगळा आहे. म्हणजे गटात न बसणारी जी आकृती आहे ती पर्याय नंबर 4 आहे पहा. पर्याय नंबर 4 ही आकृती आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. पहा आता, गटात न बसणारे पद ओळखा. पहा आता आपण जर निरीक्षण केलं पहा, तर पहा या ठिकाणी आता बाहेर तर जे रेषा आहे ते सर्व ठिकाणी समान आहे पहा. फक्त पहा जो चौथा पर्याय पहा, त्यामध्ये पहा कसं दिले पाहिजे, अशा प्रकारे दिले पहा, असं वर्तुळ काढले पहा असे. म्हणजे या ठिकाणी पहा, हा जो भाग आहे तर जो भाग आहे पहा इथं, इथं इथं निरीक्षण करा पहा. इथं हा जो भाग आहे पहा, या ठिकाणी कसं दिले पहा, असे वर्तुळ दिले पहा इथं. म्हणजे हा जो भाग आहे पहा, इथं पहा ही आकृती वेगळी आहे पहा. त्यानंतर जे आपले जे पान आहे ते पण असे आतल्या बाजूने आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 4, पर्याय नंबर जो 4 आहे ती आकृती वेगळी आहे, गटात न बसणार आहे. प्रत्येक ठिकाणी बारीक आपण निरीक्षण करायचं आहे पहा, आणि बारीक निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. पुढचा आपण प्रश्न घेऊया. पहा आता, गटात न बसणारं पद ओळखा. पहा आकृती दिली पहा. आता पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 3 आणि 4 नंबर पहा. हे चक्र पहा दिले पहा, हे उजव्या बाजून दिले पहा. मात्र पर्याय नंबर जो 3 आहे पहा, हा जो पर्याय नंबर 3 आहे हा कसा आहे पहा, दिशा आहे ती दिशा डावीकडे पहा, उलट दिशा आहे पहा. ही दिशा वेगळी आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. उत्तर आहे पहा, पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पहा आता 4 आकृती दिले पहा. 4 आकृत्यांचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. आता वर्गीकरण करायचंय पहा. आता मग प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्ष पहा की वर्तुळ कसं आहे, म्हणजे भरीव वर्तुळ कसं आहे पहा. भरीव वर्तुळ तर पहा, प्रत्येक भरीव वर्तुळ आहेत पहा. त्यानंतर रिकामा वर्तुळ पण आहे पहा. आता तुम्हाला फक्त हा जो बाण आहे, या बाणाचा जो दिशा आहे ती पाहून घ्या पहा. आता तर पहा, आता ही जर आपण पर्याय नंबर 1 जर आपण अशी जर फिरवली तर ही अशी दिसेल पहा. म्हणजे पर्याय नंबर 1 आणि 2 सारखी दिसते पहा. त्यानंतर पर्याय नंबर 3 पण पहा, पर्याय नंबर जी 3 आहे ती पण कशी दिसते पहा. जर निरीक्षण केलं पहा आता, तर काय पहा, पहा आता इथं प्रत्येक आकृतीत निरीक्षण करा आणि निरीक्षण करून उत्तर द्या. पहा आता, पहा ह्या बाणाजवळ हे भरीव वर्तुळ पहा. ह्या बाणाजवळ इथं हे भरीव वर्तुळ आहे पहा. पर्याय नंबर 3 मध्ये पहा, त्या बाण जो आहे ते बाणाजवळ भरीव वर्तुळ आहे पहा. त्यानंतर पर्याय नंबर 4 मध्ये पहा, हा जो बाण आहे या बाणाजवळ हे भरीव वर्तुळ आहे पहा. पर्याय नंबर 2 मध्ये पहा, बाण हा जो बाण आहे यावर काय रिकामा वर्तुळ आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर जो आहे हा जो पर्याय नंबर 2 आहे हेच उत्तर आहे. ही आकृती वेगळी आहे. अशा प्रकारे निरीक्षण करून तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता पहा. या प्रश्नाला जो वेळ आहे तो अतिशय कमी वेळ लागतो पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा या ठिकाणी 4 आकृती दिले पहा, आणि 4 आकृत्यांचं या ठिकाणी पाहता सोपं पहा. या ठिकाणी पहा, या ठिकाणी निरीक्षण करा. तर इथं पहा 2 आहे पहा, 2 पकडायचं. इथं पण 2 आहे पहा. दुसऱ्या पर्यायामध्ये इथं पण 2 आहे पहा.
मात्र इथं पर्याय नंबर 4 मध्ये एकच आहे पाहिजे, खालचं जे आहे पाहिजे एकच आहे पहा, म्हणजे पर्याय नंबर 4 हा पर्याय वेगळा आहे. पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4. पुढचं उदाहरण घेऊया. पाहता या ठिकाणी नीट निरीक्षण करा आणि निरीक्षण करून उत्तर द्या पहा. तर पाहता तो पहिला पर्याय पाहता दिशा आहे पहा, दिशा कशी आहे पहा. हा जो अर्धवर्तुळ आहे पहा, भरीव अर्धवर्तुळ, हा याची दिशा कशी आहे पहा, ही दिशा पर्याय नंबर 2 मधली कशी पहा, त्यानंतर पर्याय नंबर 4 मधली पहा, ही सारखी आहे पहा. मात्र कशी पाहता, सारखी आहे. त्यानंतर अजून काय पाहता, आणि ही जी आहे पहा ही आतल्या बाजूने पहा, ही तिन्ही पर्यायामध्ये ही या ठिकाणी जो सपाट भाग येतो बाहेरच्या बाजूने, मात्र जो पर्याय नंबर 3 आहे पहा तो वेगळा आहे पहा. इथं पर्याय नंबर 3 हे उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढचा आपण घेऊया आता पहा. तर गटात न बसणारे पद ओळखा. आता या ठिकाणी पहा नीट आपण जर निरीक्षण केलं पहा, पर्याय नंबर 1, 2, 3 आणि 4 चारही आकृत्यांचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पहा काय फरक आहे. पाहता पर्याय नंबर 1, 2 पहा, 3 आणि 4 जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर याचा प्रश्नाचं उत्तर आपण लगेच देऊ शकतो पहा. यामध्ये पहा पर्याय नंबर जो 2 आहे पहा हा वेगळा आहे पहा. पर्याय नंबर 2 हा पर्याय वेगळा आहे. आता पुढचं उत्तर पहा, गटात न बसणार पद ओळखा. गटात न बसणार पद ओळखा. पाहता या ठिकाणी पहा त्रिकोण, त्यानंतर पाहता या ठिकाणी हा जो आकार आहे पहा, आणि उभी रेष खाली अशा प्रकारे आकार दिलेला पहा. म्हणजे प्रत्येकाचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर काय जाणवतं पहा तुम्हाला. पाहता ही आकृती तुम्ही फिरून पाहिजे पहा. फिरून पाहिल्यानंतर पहा कशी दिसते पहा. तर या ठिकाणी व त्रिकोण, त्यानंतर इथं हे पहा कोणती वेगळी आहे पहा. तर या ठिकाणी पाहता इथं हा जो इथं पाहता नीट जर निरीक्षण केलं तुम्ही तर इथं पाहता म्हणजे हे जो भाग आहे पहा इथं सपाट भाग आहे, आणि इथं हा जो वर्तुळाचा आहे पहा इथं पण तशा आहे पहा. इथं पण इथं जे आहे इथं पण पाहतं इथं पण सपाट भाग असा. मात्र जो चौथी आकृती पहा हे भरीव वर्तुळ, नंतर हा सपाट भाग आणि त्रिकोणाचं टोक आहे पाहिजे. टोक आहे त्रिकोणाचं, इथं टोक आहे, इथं सपाट भाग नाहीये. इथं त्रिकोणाचं कसं आहे टोक आहे. म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे, पर्याय नंबर जो 4 आहे ती आकृती वेगळी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी निरीक्षण करून तुम्ही उत्तर देऊ शकता पहा. पुढचा प्रश्न पहा. जो पुढचा प्रश्न आहे तर पाहता आकृत्यावर आधारित हा प्रश्न आहे पहा. 4 आकृत्या आहेत पहा, आणि या 4 आकृत्यामध्ये निरीक्षण केलं पाहता त्रिकोण पाहता इथं पण त्रिकोण आहे पहा, इथं पण त्रिकोण आहे, इथं पण त्रिकोण आहे, इथं पण त्रिकोण आहे पहा. जे इथं सेम आहे, इथं पण सेम आहे पहा. आता अजून काय निरीक्षण आहे पहा यामध्ये पहा. अजून आणखी काय यामध्ये आहे दिलं पहा. ही आणि ही आकृती कशी आहे पहा. त्यानंतर आपण जर ही आकृती फिरवली तर या ठिकाणी पहा ही आकृती वेगळी पाहिजे. यामध्ये बारीक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पहा ही आकृती वेगळी आहे.
अजून 2 प्रश्न घेऊन नंतर आपण पुढचा घटक घेऊया पहा आता. जे आपण हा प्रश्न झाला होता आपला. आता या ठिकाणी पहा चित्र आहे पहा. नीट जर निरीक्षण केलं तुम्ही पहा ते चित्र तुम्ही फिरून पाहिजे. फिरून पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल पहा. फिरून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा त्या ठिकाणी काय फरक आहे पहा. इथं काय फरक आहे. प्रत्येक ठिकाणी थोडा फरक असणार पहा. प्रत्येक ठिकाणी थोडा फरक आहे पहा. दिशा पाहता आता ज्या वेळेस पहा पहिल्या आकृतीमध्ये पहा ही दिशा आहे. ही चोच आहे पहा. ही चोच उजवीकडे पहा. ही पण पहा उजवीकडे पहा. आपण जर आकृती अशी फिरवली अशी जर आपण फिरवली ही उजवीकडे होईल पहा. ही पण जी आपण जर आकृती फिरवली अशी पूर्ण फिरवली ही जी चोच आहे ती कुठे होईल पहा उजवीकडे होईल पहा. मात्र ही आकृती पहा ही जी चोच आहे ही कशी आहे पहा डावीकडे आहे. म्हणून पर्याय नंबर जो 4 आहे ही पर्याय नंबर 4 ही आकृती वेगळी आहे. अजून एक पहा आता गटात न बसणारं पद ओळखा. यामध्ये पाहता इथं अधिक दिले पहा. कोणतं वेगळे पाहता सर्व चिन्ह सारखेचे पहा अधिक आणि गुणिले. इथं पण काय बघा अधिक आणि पहा वर्तुळ. जर निरीक्षण जर आपण केलं या ठिकाणी कोणती आकृती वेगळी पहा तर पर्याय नंबर जो 2 आहे पहा तो 2 वेगळा आहे पहा. पर्याय नंबर 2 ही आकृती वेगळी आहे. आता आपण पुढचा घटक घेऊया संख्यांचं वर्गीकरण. वर्गीकरणामध्ये आपण पाहिलं शब्द आकृत्या आणि तिसरा जो घटक आहे तो आहे संख्यांचं वर्गीकरण. आपण मागील तासिकेत सांगितलं तुम्हाला पहा संख्यांचं वर्गीकरण. यासाठी आपल्या सर्व संख्यांचं जे मूळ संख्या आहे ते तुम्हाला अवगत पाहिजे. संयुक्त संख्या कोणकोणत्या आहे 1 ते 100 पर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पाढे तुमचे पाढे पाठ पाहिजे. त्यानंतर वर्ग संख्या 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजे पहा. त्यानंतर 1 ते 10 पर्यंतचे जे घन आहे ते तुमचे पाठ पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमचं या जो प्रश्नाचं उत्तर आहे ते चुकणार नाही. म्हणून संख्यांचं वर्गीकरण असताना त्यांचं पूर्ण संख्या कोणत्या आहे पूर्णांक संख्या कोणत्या आहे नैसर्गिक संख्या कोणत्या आहे हा सर्व तुमचा संख्यांचा अभ्यास तुमचा आवश्यक आहे बा. अपूर्णांक तर आपण काही उदाहरणाद्वारे हा घटक आता आपण समजावून घेऊया. तर पहा आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. पहा आता आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण आहे पहा आता 72,213 हा त्याला पहिला पर्याय. दुसरा पर्याय पहा 5,357. तिसरा पर्याय पहा 5,549 आणि चौथा पर्याय आहे 8,729. तर पाहता आता जर मोठी संख्यांचं असं उत्तर आलं तर या संख्यांच्या अंकांची बेरीज करून पाहिजे पहा. अंकांची बेरीज समान आहे का किंवा अजून यामध्ये काय पाहतात आपण जर बेरीज केली पहा 7 आणि 2 9 आणि 1 10 13 होईल पहा. दुसऱ्या पर्यायामध्ये 5 आणि 3 8 आणि 8 आणि 5 13 13 7 20 होईल पहा. म्हणजे या ठिकाणी समान बेरीज नाही. तर अजून यामध्ये काय दिसतंय पहा किंवा संख्येकडे पाहायचं आपण की या संख्यामध्ये काही फरक काही आहे का संबंध. संख्यामध्ये काही फरक संबंध आहे का पहा. तुम्ही जर नीट जर निरीक्षण केलं पहा तर पहिला पर्याय पाहिला पहा
7213 पा 7 गुणिले पा 7×21 पा म्हणजे 7 गुणिले 3 7×21 उत्तर येतं पा 7×21 म्हणजे मध्ये जे दोन अंक आहे त्यापासून जी संख्या तयार होते ती काय झाली पा पहिला अंक आणि शेवटचा अंकांचा गुणाकार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इथं प्रत्येक या ठिकाणी संख्या पाहावं लागेल, त्याचं निरीक्षण करावं लागेल की यामध्ये काय असेल पहा. पुढचं पाहता 5×7=35 पहा. तिसरा पर्याय पहा 5×9=45. मग 5×9=45 मध्ये 45 उत्तर आहे का? त्यांनी काय केलं उलट केलं बा. आपण काय करतो हा 4 आणि 5 आहे म्हणजे इथं 5×9=45 उत्तर पाहिजे होतं, पण इथं 45 उत्तर दिलं का? नाही. 8×9=72. 8×9=72 म्हणजे या ठिकाणी हा जो पर्याय आहे पहा पर्याय नंबर 3 आहे हा पर्याय वेगळा आहे, गटात न बसणार आहे पहा. अशा प्रकारे म्हणजे यामध्ये तुम्हाला निरीक्षण करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर लगेच मिळणार आहे. आपण दुसरा प्रश्न घेऊया. पाहता पहिला पर्याय पहा 327. दुसरा पर्याय पहा दुसरा पर्याय काय आहे 844. तिसरा पर्याय पहा 532 आणि चौथा पर्याय पहा 627. मग या ठिकाणी तुम्ही जर नीट निरीक्षण केलं पहा संख्या पाहिजे आपण आता यामध्ये काही बेरीज करून जमतं का पहा 3 2 5 आणि 7 12 5 आणि 3 8 आणि 2 10 नाही समान म्हणजे बेरीज नाही तर मग अजून काय पहा अजून तुम्हाला काही फरक जाणवतो का पहा. तर पहा आता मी तुम्हाला म्हटलं तर आपले सर्व 1 ते 30 पर्यंत आपले वर्ग पाठ पाहिजे पहा म्हणजे 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 तसं पहा आता 11 चा वर्ग 121 12 चा वर्ग 144 म्हणजे सर्व तुमचे वर्ग पाठ पाहिजे. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं जर वर्ग पाठ असतील तर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल पहा की 327 ही संख्या आहे कोणत्या वर्गाच्या जवळपासची पहा. तर पहा आता 18चा वर्ग पहा 18चा वर्ग आहे 18चा वर्ग जर तुम्ही केला तो किती येतो 18चा वर्ग तो 324. 324 मध्ये आपण 3 मिळवले तो उत्तर येतं आपलं 327 पहा. तो पुढचा पर्याय पहा आता 844. मग आता 844 हा जो आहे कशाचा वर्ग आहे पहा 844 844 पहा 844 पहा त्या ठिकाणी पहा 29चा वर्ग पाहता 29चा वर्ग पहा 29चा वर्ग किती पहा 29चा वर्ग 9 9 81 8 बेदुनी 4 4 9 चौक 36 36 आणि 8 हा 29 पहा नाही 844 पहा 844 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 844 844 पहा नीट पाहू आपला 29चा वर्ग 9 9 81 ऐकता 8 बेदुनी 4 4 9 36 36 आणि 8 36 आणि 8 44 36 आणि 8 44 हातचाले 4 हातचाले 4 बेदुनी 4 3 चालत नाही ना तर पहा आता 2 2 4 हे 8 आले पहा म्हणजे
841 उत्तर आलं बा. 841, 841 आणि 3 म्हणजे 844. म्हणजे इथं सुद्धा काय पहा, म्हणजे 29चा वर्ग अधिक 29चा वर्ग अधिक 3 येते पहा. पुढचं पहा आता 532. 532 कसला वर्ग आहे पहा, 23चा वर्ग. 23चा वर्ग किती आहे पहा, 23चा वर्ग आहे पहा 529 आणि त्यामध्ये 3 मिळवले पहा. मात्र 627 आहे पहा. 25चा वर्ग किती पहा, 25चा वर्ग आहे, 25चा वर्ग 625 आणि 625 मध्ये किती मिळवले पहा, 2 मिळवले पहा. इथं 3 मिळवले नाही. म्हणजे या ठिकाणी 627 म्हणजे पर्याय नंबर जो 4 आहे, हा पर्याय नंबर 4 वेगळा आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 2020 या वर्षी विचारला गेला होता, 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. पुढचं आपण घेऊया. तर पहा, 0.025 हा पहिला पर्याय आहे पहा. दुसरा पर्याय पहा 0.0049. तिसरा पर्याय पहा 0.000049. आणि चौथा पर्याय पहा 0.0025 पहा. तर पहा आता ह्या 4 मध्ये पहा कोणत्या संख्येचं वर्गमूळ निघू शकतं पहा आता. तर पहा आता ह्या सर्व वर्ग संख्या पाहता निरीक्षण केलं, 0.025. दुसरा पर्याय काय, 0.0049. तर पहा आता इथं आता आपण हा पर्याय घेऊ. पाहता 0.0049. पहा याचं वर्गमूळ काय असणार आहे पहा, याचं जर आपण जर वर्गमूळ काढलं ते काय असणार आहे पहा, 0.07. म्हणजे या 2 शून्याऐवजी 1 शून्य घेतलाय पहा. आणि 49 वर्गमूळ 7 म्हणजे याचं उत्तर आलं 0.07. आणि आपण आता हे जर घेतलं पहा, आता पुढचा पर्याय पहा, तिसरा पर्याय 0.000049. पहा शून्य किती इथं, 1 2 3 4 आहे. मग 4च्या ऐवजी निम्मे शून्य ठेवायचे पहा, म्हणजे 0.2 म्हणजे 4 शून्य असतं तर 2 ठेवायचे पहा. आणि पुढे 7 49 म्हणजे हे उत्तर आलं पाहिजे. आता 25 आहे पहा, याचं उत्तर काय पाहता, 0 आपण जर ठेवलं तर 0.0025. याचं उत्तर काय पहा 0.05. मात्र जो पर्याय पहिला आहे पहा, इथं 0 फक्त एकच दिलाय पहा. 0 किती दिलाय, एकच दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी याचं वर्गमूळ निघू शकत नाही. म्हणून पर्याय नंबर 1 हे उत्तर वेगळं आहे, गटात न बसणारं उत्तर आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. पुढे पाहता अक्षरमाला. आता तुम्हाला मी सांगितलंय पहा, अक्षरमाला. अक्षरमालावर ए पासून झेड पर्यंत अक्षरांचे जे नंबर आहे ते अक्षरांचे नंबर तुम्ही द्यायचे पहा. अक्षर जर तुम्ही नंबर दिले तर अक्षरावर कोणताही प्रश्नाचं उत्तर आलं तर त्या ठिकाणी त्या पेपरमध्ये त्या अक्षराचा क्रमांक लिहायचा आहे पहा. तर पाहता अक्षराचा क्रमांक पाहता आपण जर पाहिलं पहा, ए बी सी डी ई, नंतर एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. आपले अक्षराचे क्रमांक आहे. म्हणजे ए नंबरला कोणतं अक्षर आहे पहा, ए हे अक्षर आहे 1 नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे, सी 3 नंबरला आहे, डी 4 नंबरला आहे, ई 5 नंबरला आहे पहा. एफ 6 7 8
9, 10. केचा नंबर 11 आहे, एलचा 12 आहे, एमचा 13 आहे, एनचा 14 आहे, 15 आहे पहा. नंतर पीचा किती आहे, 16 नंबर आहे, क्यूचा 17 नंबर आहे, आरचा 18 नंबर आहे, एसचा 19 नंबर आहे आणि टीचा 20 नंबर आहे पहा. यूचा 21 नंबर आहे पहा. व्हीचा 22 नंबर आहे, डब्ल्यूचा 23 नंबर आहे, नंतर एक्सचा 24 नंबर आहे पहा आणि वायचा 25 आणि ह्या 26. तर अशा प्रकारे प्रत्येक अक्षराचे नंबर आपले म्हणजे या ठिकाणी पाठ नाही तर इथं तुम्ही लिहून घ्यायचे पहा. पाठ झाले तर तुमचं सोप चांगलंच आहे, म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो वाचेल पहा. मग यावर आधारित तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न असतात पहा. वा, आपण एक या ठिकाणी पहा घेऊया पहा आता. बी, पहिला पर्याय पहा बी, दुसरा पर्याय ई, तिसरा पर्याय आय, चौथा पर्याय यम पहा. आता तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय दिले. तर अक्षराचा कोणताही प्रश्न आला तर प्रथमतः आपण काय करायचं, त्या अक्षराच्या खाली नंबर लिहून घ्यायचा आहे. नंबर लिहून घ्यायचा बा. मग आता नंबर लिहिलं बा. बीचा नंबर किती आहे बा, 2 नंबर आहे. ईचा नंबर किती बा, 5 नंबर आहे. आयचा नंबर किती आहे, 9 नंबर आहे पहा. यमचा नंबर किती आहे, 13 नंबर आहे पहा. मग आता पहा, मग हे संख्याचा झाले पहा. आता आपण पाहिलं संख्यांचं वर्गीकरण केलं पहा. आपण यापूर्वी जो घटक पाहिला त्यामध्ये काय केलं आपण, संख्यांचं वर्गीकरण पाहता. मग 2, 5, 9, 13 या संख्येचं तुम्ही नीट निरीक्षण केलं पहा की 2 ही मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 9 मात्र कशी आहे पहा, संयुक्त संख्या आहे. म्हणून आपलं जे उत्तर आले पहा, उत्तर काय आलं मग, पर्याय नंबर 3. पर्याय नंबर काय आहे पहा, 3 म्हणजे आय हे उत्तर आलंय पहा. आणखी उदाहरण घेऊया पाहता. आणखी आपण उदाहरण घेतलं पाहता. तर पाहता यावर आधारित पहा. पहिला पर्याय पहा, ए डी एच. दुसरा पर्याय पहा, आर व्ही आणि वाय. तिसरा पर्याय पहा, के एन आर. आणि चौथा पर्याय पहा, एफ आय एम. हे 4 पर्याय पहा. आता अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला, तुमचं काम काय पहा की अक्षराचे जे क्रमांक आहे ते लिहून घ्यायचे. पाहता आपण इथं नंबर लिहून घेऊया. ए चा नंबर आहे तर 1 पहा. डी चा नंबर पहा, ए बी सी डी, ए बी सी डी पहा किती नंबर आहे, 4 नंबर आहे पहा. नंतर एच चा नंबर आहे 8. तुम्ही नंबर लिहून घ्या पाहता. आता आर, आर चा नंबर आहे पहा 18. व्ही चा नंबर आहे पहा 22. वाय चा नंबर आहे पहा 25. त्यानंतर के चा नंबर आहे पहा, के चा किती नंबर आहे 11. एन चा नंबर आहे 14. नंतर आर चा नंबर आहे 18. एफ चा नंबर आहे पहा 3. 3 नंबर आहे काय नाही तर ए बी पहा 6 नंबर आहे पहा. किती नंबर आहे पहा, 6 नंबर आहे. आय चा नंबर किती आहे 9 आहे. एम चा नंबर पहा, एम चा नंबर किती आहे, एम चा नंबर पहा किती नंबर आहे एम चा पहा. आपले जर नंबर पाठ होत नसतील तर आपण काय करायचं पहा, या ठिकाणी एम चा नंबर 13 पहा. किंवा आपण 4 कसं आपण डी एच एल पी टी एक्स एवढं आपण जर 4 नंबर हे जे आहे ना
DHL PTX पहा, इथे 4चा पाढ आहे पहा. D चा नंबर 4, H चा नंबर 8, L चा नंबर 12 पहा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24 पहा. तुमचे जर नंबर लक्षात राहत नसतील एवढे नंबर फक्त लक्षात ठेवायचे आपण. हा 4चा पाढ आहे पहा. DHL PTX, DHL PTX पहा. मग आपण समजा आपल्याला M चा नंबर पाहिजे आपला. आता ABCD मध्ये पहा, आपली L चा नंबर माहिती आहे. L किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. मग L नंतर काय असतं? M असतं पहा. म्हणून M किती नंबर आहे पहा? 13 नंबर. आता या ठिकाणी पाहता, मग आता यामध्ये 1 4 8 यामध्ये कोणता संबंध आहे? 18, दुसऱ्या पर्यायामध्ये 18 22 25 यामध्ये कोणता संबंध आहे? तिसऱ्या पर्यायामध्ये 11 14 18 यामध्ये कोणता संबंध आहे पहा. आणि चौथा जो पर्याय आहे 9 6 9 13 यामध्ये कोणता संबंध पहा. तर नीट पहा, निरीक्षण करा तुम्ही पहा. 1 आणि 3 4 पहा, इथं 3 मिळवले पहा. आणि इथं 4 आणि अधिक 4 केले पहा. म्हणजे 1 आणि 3 4 पहा, इथं 3चा फरक आहे. 3 यामध्ये 20 पहा, म्हणजे 3चा फरक आहे. इथं 4चा फरक आहे पहा. इथं पहा आता 18 आणि 4 22, 18 म्हणजे इथं 4चा फरक आहे. आणि 22 आणि पहा इथं किती पहा? 3 आहे पहा. 3चा फरक आहे पहा. 11 आणि 14, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18. पुढचं पहा 6 आणि 3 9 अधिक 3, 9 आणि 4 13 अधिक 4, म्हणजे पहा इथं अधिक 3 आणि 4 अधिक 4, म्हणजे पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 3 आणि पर्याय नंबर 4 यामध्ये हे साम्य आहे. यामध्ये साम्य आहे. फक्त जो पर्याय नंबर 2 आहे, हा पर्याय नंबर 2 कसा आहे? वेगळा आहे. पर्याय नंबर 2 वेगळा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण कोणकोणते घटक पाहिले पहा. की वर्गीकरणामध्ये शब्द, वर्गीकरणामध्ये पहा शब्द, नंतर आकृती, त्यानंतर संख्या आणि अक्षरमाला किंवा वर्णमाला. अक्षरमाला हे जे 4 घटक पाहिले, या 4 घटकावर आधारित वर्गीकरणावर प्रश्न विचारले जातात. यावर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी जास्तीत जास्त वाचन कराल ही अपेक्षा करून या ठिकाणी माझ्याकडे तो घटक दिला होता तो त्या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद. पंडित सर, हा एक मिनिट. हा सर. हा झालं सर? हो झालं. ओके सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण तास घेतलाय आणि रविवार असूनही तुम्ही विद्यार्थ्यांना वेळ दिला त्याबद्दल जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार सर. थँक्यू.